So guys, today we are going to discuss about acute bronchitis. Hello everyone. आज आपण बघणार आहेत acute bronchitis. acute bronchitis म्हणजे काय? ब्रॉन्कायटिस जेव्हा आयटिस शेवटी येतं. आयटिस म्हणजे काय? आयटिस मीन्स इन्फ्लामेशन, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ दी ऑर्गन किंवा जो काय असेल ते. तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणजे काय? तर इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ दी ब्रॉन्काय. इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन होणं कशाला? तर ब्रॉन्काय. ब्रॉन्काय काय आहे? एक मिनिट. हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणतात? ब्रॉन्काय. ह्याला इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन होणं म्हणजे काय? ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस इज अन इन्फ्लामेशन ऑफ दी ब्रॉन्काय इन द लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट युजली ड्यू टू इन्फेक्शन. आता ह्या ब्रॉन्कायला इन्फेक्शन होणं किंवा इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन होणं हे कुठं आहे? तर लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. आता रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये ह्या ब्रॉन्कायला इन्फेक्शन होणं. रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये दोन टाईप्स आहेत, अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आणि लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. अप्परमध्ये काय येतं? नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स. आणि लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये काय येतं? ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स आणि अलोलाय. तर ह्या ब्रॉन्कायला काय होणं? इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन होणं, त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रॉन्कायटिस. आणि हे इन्फेक्शन कशामुळे होतं? ड्यू टू इन्फेक्शन. म्हणजे नॉक्झियस पार्टिकल असेल किंवा गॅसेस असेल, इरिटंट्स किंवा डस्ट वगैरे असेल त्याच्यामुळे काय होणं? इन्फेक्शन होणं. देन इट इज वन ऑफ दी मोस्ट कॉमन कंडिशन सीन इन अ प्रायमरी. म्हणजे हे काय म्हणजे ॲक्यूट का म्हटलं आहे? कारण की हे काय शॉर्ट ड्युरेशन असतं. म्हणजे 10 days कफ जर 10 दिवसपर्यंत जर राहिला तर त्याला काय म्हणायचं? ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. आणि मोर दॅन 3 month त्याला काय म्हणायचं? क्रोनिक ब्रॉन्कायटिस. तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमध्ये किती असतं? ही प्रायमरी कंडिशन आहे. म्हणजे काय? 10 days कफ असतो. 10 दिवस जर कफ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ओके. नेक्स्ट काय आहे? कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स. कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स म्हणजे आता हे ब्रॉन्कायटिस होतो कशामुळं? तर पहिला कॉज काय आहे याचा? कोल्ड अँड फ्लू सीझन. कोल्ड अँड फ्लू सीझन म्हणजे काय? थंडी किंवा म्हणजे थंडीचं विंटर सीझनमध्ये किंवा वातावरण जर गार असेल किंवा थंडीमध्ये जास्त काय होते? सर्दी लहान बाळांमध्ये होते ना. मग म्हणजे कोल्ड अँड फ्लू सीझन युजली कपल विथ अन अप्पर रेस्पायरेटरी इन्फेक्शन. म्हणजे हे जे रेस्पायरेटरी इन्फेक्शन आहे मोस्ट ऑफ कोणत्या सीझनमध्ये होतं? विंटर सीझनमध्ये, म्हणजे थंडीच्या मोसममध्ये. नेक्स्ट कॉज काय आहे? व्हायरसेस including influenza A virus and influenza B virus, commonly referred to as the flu. म्हणजे फीवर जो होतो ना आपल्याला फ्लू, तर हे कोणतं? इन्फ्लुएन्झा ए व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा बी व्हायरस. हे काय? मोस्ट ऑफ व्हायरसेस आहेत ज्याच्यामुळे की आपल्याला ब्रॉन्कायटिस होतो. देन काय आहे? थर्ड काय आहे? अ नंबर ऑफ बॅक्टेरिया आर ऑल्सो नोन टू कॉज ब्रॉन्कायटिस. मग त्यामध्ये भरपूर अशा आता व्हायरस कोणत्या व्हायरसमुळे होतो? इन्फ्लुएन्झा ए आणि इन्फ्लुएन्झा बी व्हायरसमुळे आपल्याला ब्रॉन्कायटिस होतो. परत बॅक्टेरियामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत? त्यामध्ये सच ॲज अ मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया. ह्या बॅक्टेरियामुळे काय होतं? आपल्याला ब्रॉन्कायटिस होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? वॉकिंग न्यूमोनिया. नेक्स्ट कॉज काय आहे? पर्सन इनहेल्स इरिटेटिंग फ्युम्स और डस्ट, केमिकल सॉल्वंट्स अँड स्मोक इन्क्लुडिंग टोबॅको स्मोक. तर मग नेक्स्ट कॉज काय आहे? तर इरिटेटिंग फ्युम्स और डस्ट. म्हणजे इरिटेटिंग फ्युम्स म्हणजे काय? आता ॲटोचा धूर असेल किंवा इंडस्ट्रीज किंवा कारखान्यांचा धूर असेल किंवा डस्ट वगैरे असेल. केमिकल सॉल्वंट म्हणजे केमिकल वगैरे आपण जे घरगुती वापरतात भरपूर असे केमिकल्स, जे टॉयलेट क्लीनर, बाथरूम क्लीनर त्याच्यामध्ये काय काय केमिकल असतात ते काय आपल्या जर नोजच्या थ्रू गेले तर आपल्या लंग्सला ते इरिटेट करतात. नेक्स्ट काय आहे? स्मोकमध्ये कोणता? टोबॅको स्मोक. त्याच्यामुळे सुद्धा काय होतो? ब्रॉन्कायटिस होतो. नेक्स्ट कॉज काय आहे? मे ऑल्सो ऑकर वेन ॲसिड फ्रॉम स्टमक कन्सिस्टली बॅक अप इन टू द इसोफेगस. फ्यू ड्रॉप्स गो इन टू अप्पर एअरवे. त्यालाच आपण काय म्हणतो? GERD. GERD म्हणजे काय? गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. ह्यामध्ये काय होतं? GERDमध्ये आता कधी कधी आपल्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गरळी येणं. म्हणजे काय? पोटातले जे ॲसिड वगैरे बॅकफ्लो होतं ना कधी कधी जेवण झालं किंवा कधी कधी इथपर्यंत तोंडापर्यंत असं कडूसर लागतं आपल्याला. त्यालाच आपण GERD म्हणतात. म्हणजे काय? जे स्टमक कंटेंट आहेत ते काय होणं? बॅकफ्लो होणं.
आणि ते बॅक फ्लो होऊन चुकून कधी कधी काय होतं आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये जातं आणि त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन आपल्या ब्रॉन्कायला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. नेक्स्ट कॉज काय आहे? एल्डरली पर्सन, दोज विथ अ विकेंड इम्युन सिस्टीम. म्हणजे आता अबाऊ 50 और अबाऊ 60 जे लोकं असतात एजड पर्सन, त्यांच्यामध्ये दिसून येतं. कारण की वयानुसार काय होते इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळं मग ब्रॉन्कायटिस म्हणजे रेस्पायरेटरी इन्फेक्शन लगेचच होतं आणि ब्रॉन्कायटिस होण्याचे चान्सेस असतात. दे स्मोकर्स, एनीवन विथ अ रिपीटेड एक्सपोज टू लंग इरिटंट्स. स्मोकर्स वगैरे सिगारेट स्मोक असेल, टोबॅको स्मोक करत असेल, तर अशा लोकांमध्ये ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. नेक्स्ट काय? एनीवन विथ अ रिपीटेड एक्सपोज टू लंग इरिटंट्स. म्हणजे काय? ज्यांचं म्हणजे वारंवार लंग इरिटंट्स किंवा एक्सपोजर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉटन फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक असेल किंवा जे ह्याच्यामध्ये काय होते कॉटन फॅक्टरीमध्ये ते सारखं थोडं काय होतं कॉटन नाकामध्ये जाऊन काय होऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा मग एक्सपोज म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या लंग्सला इन्फेक्शन होत असेल किंवा डस्टच्या सहवासात जर आपण चॉक वगैरे जर टीचर वगैरे असेल, रोज चॉक जर यूज करत असेल, तर त्याची थोडी बारीक कण काय होतात, ते जाऊन काय होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. हे झाले काय आपले कॉजेस. काय कॉजेस पाहिले आपण? म्हणजे ब्रॉन्कायटिस होतो कशा किंवा त्या ब्रॉन्कायला आपलं इन्फेक्शन कशामुळं होतं? फर्स्ट ऑफ ऑल कोल्ड आणि फ्लू सीझन म्हणजे थंडीच्या मोसममध्ये जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. कारण की बॅक्टेरियाची ग्रोथ काय होते? थंड ठिकाणी बॅक्टेरियाची ग्रोथ होत असते. त्यामुळं कोल्ड आणि फ्लू सीझन हा काय आहे मोस्ट रेस्पायरेटरी इन्फेक्शन होण्याचा चान्स आहे. नंतर काय व्हायरस. कोणत्या व्हायरसमुळे होतं? इन्फ्लुएन्झा ए व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा बी व्हायरस आहे. त्या व्हायरसमुळे आपल्याला ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. बॅक्टेरियामध्ये कोणता बॅक्टेरिया? मायकोप्लाझ्मा निमोनिया. ह्या बॅक्टेरियामुळे काय होतं आपल्याला इन्फेक्शन किंवा ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. नेक्स्ट काय आहे? पर्सन इनहेल्स इरेटिंग फ्युम्स ऑर डस्ट. पर्सन मग म्हणजे एखादा पर्सन डस्टच्या सहवासात राहत असेल किंवा म्हणजे एक्सपोजर त्याचा असेल किंवा कामाचं ठिकाणच त्याचं असेल तसे किंवा केमिकल सॉल्व्हंट किंवा स्मोकिंग वगैरे करत असेल तर त्याला चान्सेस आहेत ब्रॉन्कायटिस होण्याचे. नंतर काय आहे? GERD आपण पाहिलं. GERDचा फुल फॉर्म काय? गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये जे आपलं पोटातलं किंवा जे स्टमक कंटेंट आहेत आपल्या पोटातलं, तर ते काय होणं परत वापस येणं, बॅक फ्लो होणं. त्यालाच काय म्हणतात? GERD म्हणजे इसोफेगसपर्यंत येणं आणि चुकून काय होतं ते आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये कधीतरी जातं. त्याच्यामध्ये ॲसिड असतं त्यामुळं आपल्या ब्रॉन्कायला इन्फेक्शन होतो म्हणजेच ब्रॉन्कायटिस होतो. नेक्स्ट कॉज काय पाहिलं आपण? एल्डरली पर्सन. एल्डरली पर्सन म्हणजे काय? जे की एजड पर्सन आहेत त्यांच्यामध्ये इम्युनिटी कमी असते त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं इन्फेक्शन किंवा ब्रॉन्कायटिस होण्याची चान्सेस असतात. स्मोकर्स वगैरे किंवा जे लंग इरिटंट्सला एक्सपोज असतात अशा लोकांमध्ये काय होतं जास्त ब्रॉन्कायटिस होण्याचे चान्सेस असतात. गॉट इट? नेक्स्ट काय आहे? पॅथोफिजिओलॉजी ऑफ दी ब्रॉन्कायटिस. पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय आहे? ड्यू टू इटिओलॉजिकल फॅक्टर्स. इटिओलॉजिकल फॅक्टरमुळं काय? तर स्मोक और अनदर एन्व्हायरमेंट पोल्युटंट इरिटेट द एअरवेज. म्हणजे काय? हे झाले इटिओलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे स्मोकिंग करत असेल किंवा अनदर एन्व्हायरमेंट पोल्युटंट असेल, ते काय करतात आपल्या थ्रू दी नोज नाकातून काय होतात स्मोक किंवा आपण जर स्मोकिंग करत असेल तर तो धूर काय होते नाकामधून काय होते आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये म्हणजेच श्वसन मार्गात किंवा आपल्या हवेच्या मार्गात जाते आणि ते काय करते इरिटेट करते कशाला आपल्या एअरवेजला जे हवेचा मार्ग आहे त्याला काय करतो इरिटेट करते म्हणजे काय तिथे इन्फेक्शन होते. नंतर तिथे इरिटेट झाल्यामुळे काय होतंय हायपर सिक्रिशन ऑफ म्युकस अँड इन्फ्लामेशन. मग आपल्या एअरवेजला इरिटेशन झाल्यामुळे काय असतात एअरवेज तिथं काय असतात म्युकस सिक्रेटिंग ग्लँड असतात. म्युकस सिक्रेटिंग ग्लँडचं काम काय असते म्हणजे आता समजा आपल्या नाकामध्ये जरा डस्ट गेली की आपल्याला लगेचच शिंक येते की नाही, त्याप्रमाणेच काय होते ह्यामध्ये म्हणजे हे स्मोक किंवा अनदर कोणतंही किंवा डस्ट वगैरे जरी गेली तर काय होतं तिथं हायपर सिक्रेशन मग आपल्याला लगेचच नाक वळवळ करते किंवा पाणी नाकातून गळायला लागते. म्हणजेच काय होते हायपर सिक्रेशन ऑफ म्युकस अँड इन्फ्लामेशन म्हणजे तिथं काय होतात ज्या म्युकस सिक्रेटिंग ग्लँड आहेत त्या काय होतात
हायपर सिक्रेट सेन्सिटिव्ह किंवा ते ॲक्टिवेट होतात आणि तिथं काय होते म्युकस सिक्रेशन म्हणजेच काय होते म्युकस सिक्रेशन होते आणि आपल्या एअरवेजला काय होते इन्फ्लामेशन व्हायला लागते. इन्फ्लामेशन झाल्यामुळं काय होते पुढे ब्रॉन्कियल वॉल बिकम थिक. तर ही ब्रॉन्कियल वॉल काय होते आपली थिक होते, जाड व्हायला लागते. हे इथं दिसते का तुम्हाला? आता ही आपली ब्रॉन्कियल वॉल आहे, अशी ब्रॉन्कियल वॉल. ह्याला इन्फेक्शन झाल्यामुळं काय होणार? हे एवढंच राहणार. म्हणजे एवढी काय होणार? सूज येणार. ब्रॉन्कियल वॉल बिकम थिकेंड. द ब्रॉन्कियल ल्युमेन इज अ नॅरो. आणि हा ल्युमेन पण काय होणार? नॅरो होणार. आता हे बघा, हे समजा आपलं ही आपलं एअरवेज आहे, हे एअरवेज आहे. हे आपलं काय आहे? हे आपलं एअरवेज आहे आणि हे लंग्स. तर हे आपलं एअरवेज आहे. तर इथून काय होते पोल्युटंट्स किंवा म्हणजे काही किंवा स्मोक वगैरे केलेला धूर काय होणार असा येणार. आणि हे आपलं हे ब्रॉन्काय, हे ब्रॉन्कायला काय होणार इथं इन्फ्लामेशन होणार. काय हे काय करणार हे डस्ट इथं इरिटेट करणार. मग आता हे ब्रॉन्काय ही अशी आपली जाड आहे आणि हे ल्युमेन आहे आपला. आता ह्याला इन्फ्लामेशन झाल्यावर काय होणार असे इकडून इकडून काय होणार स्वेलिंग, अशी स्वेलिंग येणार. हां हे पूर्ण स्वेलिंग. मग हे हे जे एवढा मार्ग आहे तर काय होणार आहे हे एवढूसच. म्हणजे हे पाईपासारखं असतं ना, पाईप कसा त्याच्यामध्ये काय अडकलं की जागा काय होते कमी होते. त्याप्रमाणे काय होतं ह्या स्मोकिंगमुळं धुरामुळे काय होतं इथं इथलं पूर्ण आपल्या एअरवेजला काय होणार इन्फ्लामेशन होणार. इन्फ्लामेशन झाल्यावर इथं काय होणार म्युकस साठून राहणार. हे इथं काय होणार म्युकस सिक्रेट होणार. म्युकस म्हणजे काय होणार स्पुटम कलेक्शन किंवा म्युकस सिक्रेट होणार आणि इथं हे सगळं म्युकस काय होणार साचून राहणार. आणि त्याच्यामुळं काय होते ब्रॉन्कियल वॉल बिकम थिन. आपली ही वॉल कशी झाली आता ही थिक झाली, जाड झाली ना अशी, हां थिक झाली. आणि द ब्रॉन्कियल ल्युमेन इज अ नॅरो. आता हे एवढा मोठा होता ना आपला, हे सूज आल्यामुळं काय झालं हे इथं नॅरो छोटा अरुंद झाला. मग एवढाच भागातून काय होणार श्वास जाणार, श्वास बाहेर येणार. आणि म्युकस मे प्लग एअरवे. मग इथं काय होणार म्युकस पूर्ण हे म्युकस इथं काय होणार साठून राहणार ह्या भागाला. देन इट्स लीड टू काय होणार अलोला ॲडजसेंट टू ब्रॉन्कियल्स मे बिकम डॅमेज अँड फायब्रोस. जे अलोला आहे आता हे काय आहे आपलं इथं हे ब्रॉन्क आहे आणि ह्या अशा फांद्या छोट्या छोट्या फांद्या म्हणजे काय असतात हे ब्रॉन्क्युल्स आहेत आणि हे अलोला आहे. ह्या अशा आपल्या काय असतात अलोला आहे. तर मग आता हे एवढ्याच भागाला इन्फेक्शन होणार आहे का? नाही. तर हे इन्फेक्शन काय होणार सगळीकडे पोहोचणार असतं. ह्या ब्रॉन्क्युल्सकडे पण इन्फेक्शन स्प्रेड होणार. ब्रॉन्क्युल्स पण काय होणार इन्फेक्टेड होणार आणि ह्या अल्व्होलाई ह्या ज्या एअर सॅक्स आहेत जिथं की आपला गॅस एक्सचेंज होतो, ह्या पण काय होणार आपल्या अल्व्होलाई डॅमेज होणार आणि फायब्रोस म्हणजे काय होतं इथले टिश्यू पूर्ण डॅमेज होऊन जातात. नेक्स्ट काय आहे त्यालाच काय म्हणतो आपण एम्फायसिमा आणि ब्रॉन्किओक्टॅसिस. एम्फायसिमा म्हणजे काय आहे अल्व्होलाई डॅमेज होणं आणि ब्रॉन्किओक्टॅसिस म्हणजे काय अल्व्होलाई काय होतात डॅमेज होतात. त्यालाच आपण काय म्हणतो रेस्पायरेटरी इन्फेक्शन. ही झाली काय पॅथोफिजिओलॉजी. समजली का? काय पाहिलं आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये? आता इथून काही डस्ट वगैरे येणार. ही डस्ट काय होणार आपल्या इथे एअरवेजमध्ये येणार. एअरवेजला आल्यावरती गपचूप बसणार आहे का? नाही. ती इथं काय करणार इरिटेट करणार. म्हणजे बॅक्टेरिया काय करणार आहेत इथं इरिटेट करणार इथल्या आपल्या एअरवेजला. ह्या ब्रॉन्कायला काय करणार इरिटेट केल्यावर ब्रॉन्कायच्या इथं काय होणार स्वेलिंग येणार. मग स्वेलिंग आल्यावर इथली वॉल काय होणार थिक होणार. थिक झाल्यानंतर इथलं वॉल थिक होते. इथला ल्युमेन म्हणजे काय ही ओपनिंग पण काय होते थिक होते आणि नंतर काय होते इथं पूर्ण म्युकस काय होते इथं साठून राहते. फक्त हे एवढंच इन्फेक्शन राहते का ब्रॉन्कायला? नाही. तर हे इन्फेक्शन कुठं जाणार पूर्ण ह्या ब्रॉन्क्युल्सला आणि ह्या अल्व्होलायला. त्यालाच आपण काय म्हणतो एम्फायसिमा अँड ब्रॉन्किओक्टॅसिस. त्यालाच आपण काय म्हणतो रेस्पायरेटरी इन्फेक्शन. ओके. नेक्स्ट काय आहे आपलं क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता ब्रॉन्कायटिस आपण ॲक्यूट ब्रॉन्कायटिस पाहिला. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणजे काय शॉर्ट पिरियड जे इन्फेक्शन असतं आपण त्याला ॲक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणतो. क्रोनिक म्हणजे काय जे की लॉंग ड्युरेशन असतं. तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे काय क्रोनिक ब्रॉन्कायटिस इज ॲन ऑनगोईंग सिरियस कंडिशन.
क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे काय? इज अन ऑनगोईंग सिरियस कंडिशन. इट ऑकर्स व्हेन लाईंग ऑफ द ब्रॉन्कियल ट्यूब्स इज अ कॉन्स्टंटली इरिटेड अँड इन्फ्लेम्ड. क्रोनिक म्हणजे काय? जे दीर्घकाळ चालतं त्याला आपण क्रोनिक म्हणतो, आणि शॉर्ट ड्युरेशन किंवा थोड्या काळापुरतं असतं त्याला ॲक्यूट म्हणायचं. जे लांब किंवा दीर्घकाळ जर असेल तर त्याला क्रोनिक म्हणायचं. क्रोनिक ब्रॉन्कायटिस काय? ऑनगोईंग आणि सिरियस कंडिशन आहे. इट इज अ फाटल कंडिशन ऑर अ सिरियस कंडिशन. यामध्ये काय होतं? इट ऑकर्स व्हेन लिव्हिंग ऑफ ब्रॉन्कियल ट्यूब्स इज कॉन्स्टंटली इरिटेड. म्हणजे कंटिन्युअस काय होते? आपली ब्रॉन्कियल ट्यूब जी आहे ती काय होते? ही ब्रॉन्कियल ट्यूब जे हवेचा मार्ग आहे ते कॉन्स्टंटली इरिटेड असते. म्हणजे कंटिन्युअस याला इन्फ्लामेशन होत असतं आणि इरिटेड होतं. कधीपर्यंत? 3 महिने. 3 महिने. आपण ॲक्यूटला किती पाहिलं? 10 डेज. 10 डेज जर असेल त्याला ॲक्यूट म्हणायचं, आणि हे क्रोनिक म्हणजे काय? 3 महिने. बाकी कॉजेस वगैरे सेम, जसं की आपण ॲक्यूट ब्रॉन्कायटिसला जे लिहिलंय सेम कॉजेस, सेम पॅथोफिजियोलॉजी. फक्त काय आहे? डेफिनेशन आपल्याला काय करायची आहे? वेगळी लिहायची आहे. नेक्स्ट काय आहे आता? क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ द क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता क्रोनिक ब्रॉन्कायटिस झाल्यावर काय 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 होतं? तर क्रोनिक ब्रॉन्कायटिसमध्ये काय काय होतं? तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमध्ये आणि पुढे काय आहे? क्रोनिक ब्रॉन्कायटिस. त्याच्या दोन्हीचे वेगवेगळे क्लिनिकल फीचर्स लिहायचे. ॲक्यूट म्हणजे शॉर्ट ड्युरेशन. आता शॉर्ट ड्युरेशन म्हणजे 10 डेजपर्यंतच इन्फेक्शन असेल त्याला आपण ॲक्यूट म्हणायचं. तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमध्ये काय काय आहे? सोअर थ्रोट. सोअर थ्रोट म्हणजे काय? घसा खवखव करायला लागतो आपला, कारण की इन्फेक्शन आपल्या इथं ह्याला एअरवेजला झालेलं असतं, त्यामुळे आपला घसा दुखायला लागतो. त्यालाच आपण सोअर थ्रोट म्हणतो. देन फटीग. इन्फेक्शन घशाला झालं की काय होतात? आपल्या एअरवेज छोट्या होतात. एअरवेज छोट्या झाल्यामुळं आपल्याला ऑक्सिजन किंवा श्वास आपला कमी घेतला जातो. त्याच्यामुळं काय होतंय? ऑक्सिजन डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळं आपण थोडंही चाललं की लगेचच आपल्याला धाप लागते. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? फटीग. फटीग दिसतो. फीवर असतं. इन्फेक्शन आहे म्हणजे काय होते? फीवर असतो. बॉडी एक सगळं अंग आपलं काय होतं? दुखायला लागतं, म्हणजे अंग मोडून येतं. रनी नोज. रेस्पायरेटरी इन्फेक्शन आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्दी वगैरे, नाक गळणं, वॉमिटिंग, डायरिया दिसायला लागतं. नेक्स्ट काय आहे? कफ. कफमध्ये कोणता कफ आहे? ड्राय कफ ऑर मे बी प्रोड्यूस फ्लेगम. म्हणजे कोरडा खोकला असू शकतो, अदरवाईज म्हणजे स्पुटम प्रोडक्शन किंवा म्युकोप्युरलंट सुद्धा स्पुटम असू शकतो. म्हणजे कोरडा खोकला सुद्धा असू शकतो किंवा त्यासोबत बेडके सुद्धा तयार व्हायला लागतात. देन थर्ड काय आहे? विझिंग. विझिंग म्हणजे काय? इथं श्वास हवेचा किंवा आपला जे एअरवेज आहे, हवेचा मार्ग ते बारीक झाल्यामुळं काय होतंय? कमी हवा जाते किंवा कमी ऑक्सिजन बॉडीमध्ये जातं. त्यामुळं काय होतंय? नाक म्हणजे ज्यावेळेस आपण श्वास घेत असेल त्यावेळेस काय होतंय? आवाज यायला लागतो. घरघर असा आवाज येणं. त्यालाच आपण काय म्हणतो? व्हीझिंग. व्हीझिंग म्हणजे काय? घरघर असा आवाज येणं. नेक्स्ट काय आहे? लो फीवर ऑर म्हणजे लो ग्रेड फीवर, म्हणजे ताप, थोडा बहुत ताप असतो. नेक्स्ट काय आहे? मार्क्ड सायनोसिस. सायनोसिस म्हणजे काय आहे? सायनोसिस म्हणजे काय तर? ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ स्किन. म्हणजे काय होते? ब्लूइश म्हणजे निळसर आपली स्किन व्हायला लागते. कशामुळं? ड्यू टू लॅक ऑफ कशामुळे व्हायला लागते? निळसर स्किन कशामुळे दिसायला लागते? तर लॅक ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनची कमतरता, आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळं काय होतंय? स्किन आपली किंवा लिप्स वगैरे काय होतात? निळसर दिसायला लागतात. त्यालाच काय म्हणायचं? सायनोसिस. ही टर्मिनॉलॉजी लक्षात राहू द्या, कारण की नेहमी आपल्याला येतं सायनोसिस. तर काय? तर लॅक ऑफ किंवा ऑक्सिजन कमतरता झाल्यामुळं काय होते? निळसर स्किन व्हायला लागते. त्यालाच काय म्हणायचं? सायनोसिस. देन पेरिफेरल इडिमा. पेरिफेरल इडिमा म्हणजे काय? स्वेलिंग दिसायला लागते सभोवताली, म्हणजे पेरिफेरल इडिमा.
नेक्स्ट काय आहे, चेस्ट टाइटनेस और पेन. कारण की चेस्ट टाइटनेस कशामुळे होणार, कारण की ऑलरेडी आपण पाहिलंय की कफ असतो, मग ते कफ ड्राय कफ असू शकतो और मे बी प्रोड्यूस फ्लेगम म्हणजे काय, स्पुटम कलेक्शन म्हणजे छातीत कफ तयार झाल्यामुळं काय होतंय, छाती भरून येते, त्यालाच आपण काय म्हणतो, चेस्ट टाइटनेस और पेन, म्हणजे पेन व्हायला लागतं, छाती भरून येते आणि त्याच्यामुळं काय होतं, पेन व्हायला लागतं. लास्ट काय आहे, डिसिप्निया. डिसिप्निया म्हणजे काय, डिफिकल्टी डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घ्यायला काय होते, त्रास होणे, त्याला काय म्हणायचं, डिसिप्निया. तर डिसिप्निया दिसायला लागतो. हे झाले काय ॲक्यूट ब्रॉन्कायटिसचे क्लिनिकल फीचर्स. म्हणजे एक तर आपला हवेचा मार्ग काय होते, स्वेलिंग आल्यामुळं काय होतं, तिथं सूज येते आणि त्यामुळं ती किंवा कन्स्ट्रिक्शन होते, त्यामुळे जेवढा आपला ऑक्सिजन पाहिजे तेवढा आपल्या बॉडीला भेटत नाही, त्यामुळे मग काय होणार, थकवा येणार आहे, घसा खवखव, इन्फेक्शन झाल्यामुळे घसा खवखव करणार आहे, त्यालाच आपण सोअर थ्रोट म्हणतो. फीवर असणार आहे, इन्फेक्शनचं साईनच आहे, इन्फेक्शन झालं म्हणजे फीवर असते, पेन असते, बॉडी एक्स असते, रनी नोज असते, नंतर ड्राय कफ होते, ड्राय कफ असू शकतं, अदरवाईज मे प्रोड्यूस फ्लेगम म्हणजे म्युकोप्युरुलंट स्पुटम सुद्धा प्रेझेंट असू शकतो. परत विजिंग साऊंड येतो, ज्यावेळेस श्वास घेत असेल तर त्यावेळेस काय घरघर असा आवाज यायला लागतो. नंतर काय तर मार्क मार्क सायनोसिस म्हणजे काय, सायनोसिस दिसू शकतं. म्हणजे ब्ल्यूइश डिस्कलरेशन ऑफ स्किन, स्किन काय होते, ब्ल्यूइश डिस्कलरेशन तिथं काय होतं, दिसायला लागतं. ओके. नेक्स्ट काय आहे, क्रोनिक ब्रॉन्कायटिस. क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे क्लिनिकल फीचर्स. तर क्रोनिक ब्रॉन्कायटिसमध्ये काय काय होतं, आता क्रोनिक ब्रॉन्कायटिस आपण ऑलरेडी पाहिलाय. क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे काय, जो की लॉंग ड्युरेशन असते, म्हणजे दीर्घकाळ जो असतो त्याला क्रोनिक ब्रॉन्कायटिस. मग किती असतो, 3 महिन्यापर्यंत क्रोनिक ब्रॉन्कायटिस असतो. त्यामध्ये फर्स्ट क्लिनिकल फीचर्स काय, कफ दॅट वर्सन इन द मॉर्निंग अँड इन डॅम्प वेदर. आता ह्याच्यामध्ये कफ असतो, पण कधी जास्त दिसायला लागतो, वर्सन इन द मॉर्निंग. वर्सनिंग म्हणजे काय, कफ असतो दिवसभर पण असतो, पण जास्त कधी खोकला यायला लागते, मॉर्निंगला, म्हणजे सकाळी सकाळी. काही काही लोकांची शिकायत असते की डॉक्टर मला सकाळी जास्त म्हणजे खोकला झोपू देईना किंवा रात्री जास्त खोकला झोपू देईना. तर ब्रॉन्कायटिसमध्ये कसा असतो, मॉर्निंगमध्ये जास्त म्हणजे खोकला येतो आणि इन डॅम्प वेदर. डॅम्प वेदर म्हणजे कसं, जे थंडी किंवा पाऊस वगैरे असं ओलसर वातावरण असतं, गार वातावरण, तर ह्या डॅम्प वेदर म्हणजे थंड वातावरणामध्ये जास्त काय होतं, त्याला खोकला यायला लागतो. नेक्स्ट काय होते, त्यामध्ये विजिंग, घरघर असा आवाजही येतो. नंतर काय, चेस्ट डिस्कम्फर्ट व्हायला लागतं. चेस्ट डिस्कम्फर्टमध्ये काय होते, चेस्ट टाईटनेस असल्यामुळं काय होतं, तिथं डिस्कम्फर्ट फील व्हायला लागतं पेशंटला. आणि फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, वारंवार काय होते, रेस्पिरेटरी इन्फेक्शन व्हायला लागतं, म्हणजे म्हणजे महिन्यातून 2दा सर्दी खोकला, सारखं त्याला काय होतं, सर्दी खोकला व्हायला लागतं. हे झालं क्रोनिक ब्रॉन्कायटिसचं क्लिनिकल फीचर. नंतर आणखी काय होतंय, द कफिंग मे प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ म्युकस. खोकला असतो क्रोनिक ब्रॉन्कायटिसमध्ये, पण नुसता खोकला असतो का, नाही. तो कसा, लार्ज अमाऊंट ऑफ म्युकस म्हणजे त्यामध्ये काय असते, म्युकस प्रोडक्शन असते, म्हणजे वेट वेट कफ असतो, कोरडा खोकला नसतो. क्रोनिकमध्ये कोरडा नसतो. कोरडा कधी असतो, ॲक्यूटमध्ये कोरडा असू शकतो किंवा मग म्युकस प्रोडक्शन असू शकतं. बट क्रोनिकमध्ये काय होतं, की तो खोकला असतो, तो कोरडा कधीच नसतो, तो त्यामध्ये काय असतं, लार्ज अमाउंट ऑफ म्युकस. दिस टाईप ऑफ कफ इज कॉल्ड ॲज अ स्मोकर्स कफ. त्यालाच काय म्हणतो आपण, स्मोकर्स कफ म्हणतात. तशा खोकल्याला कोणता कफ म्हणायचं, स्मोकर्स कफ, ज्याच्यामध्ये लार्ज अमाउंट म्हणजे थुंकी किंवा बेडके बेडके जास्त प्रमाणामध्ये असणं, म्हणजे म्युकसचं प्रोडक्शन जास्त असणं कफमध्ये. हां, नुसता कोरडा खोकला नाही, तर विथ म्युकोप्युलंट स्पुटम असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्मोकर्स कफ असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट काय आहे, विझिंग अँड डिसिप्निया. विझिंग म्हणजे काय, आपण मगाशीच बघितलं की घरघर असा आवाज यायला लागते. तुम्ही जर लहान लेकरू जर झोपलेलं, सर्दी झाल्यावर तुम्ही कधी पहा, ऑब्झर्व करा की झोपेत त्याचा सुई सुई किंवा घरघर असा श्वास घेताना आवाज येतं. कशामुळं, तर जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे किंवा जो एअरवेज आहे, तो काय होतं, त्याचा कन्स्ट्रिक्शन म्हणजे म्हणजे तिथं स्वेलिंग आल्यामुळं काय होतंय, हवा काय होते, थोडीच हवा जाते आणि थोडीच हवा घ्यावी लागते. त्याचं फ्लॅरिंग, नॅसल फ्लॅरिंग दिसायला लागतं, म्हणजे घरघर असा आवाज येतो. त्याबरोबरच त्याला काय असतं, डिसिप्निया म्हणजे श्वास घ्यायला काय होतो,
त्रास होतो. हे झाले काय आपले क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे क्लिनिकल फीचर्स. ओके, गॉट इट. नेक्स्ट काय आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, आता क्रोनिक ब्रॉन्कायटिस झालाय, तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस झालाय तर ते ओळखायचं कसं? म्हणजे कशावरून कळणार आपल्याला की क्रोनिक ब्रॉन्कायटिस आहे? तर कोणती डिसीज कंडिशन असेल, मेडिकल सर्जिकलमध्ये कोणती डिसीज कंडिशन असू द्या, पहिलं काय आपली असणार आहे, पहिलं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन पेशंटची मेडिकल हिस्ट्री घ्यायची. मेडिकल हिस्ट्री, कोणती डिसीज कंडिशन असेल त्याची मेडिकल हिस्ट्री. आता मेडिकल हिस्ट्री का घ्यायची? कारण आपण कॉजमध्ये बघितलंय की पेशंटला स्मोकिंगमुळे सुद्धा ब्रॉन्कायटिस होतो, किंवा पोल्युशन, ते एक्सपोजर त्याचं पोल्युशनला असेल, म्हणजे त्याचं कामच असं ह्याच्या ठिकाणी असेल, पोल्युटंट ठिकाणी असेल, तर त्याच्यामुळे त्याला ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. त्यामुळे त्याला विचारायचं काही हॅबिट आहे का, म्हणजे स्मोकिंग वगैरे करता का, किंवा कुठं काम करता, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेडिकल हिस्ट्रीमध्ये घेतलं तर आपल्याला आयडिया येते की बाबा ह्याला म्हणजे ह्याच्यामुळं चान्सेस असतात. नेक्स्ट सेकंड काय करायचं, मेडिकल हिस्ट्री झाल्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन. कंपल्सरी ह्या 2 गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, प्रत्येक डिसीज कंडिशनला काय करायच्या, लिहायच्याच आहेत. फिजिकल एक्झामिनेशन का करायची? फिजिकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला लगेचच काय दिसून येतं, व्हीजिंग. आता व्हीजिंग आवाज कधी कळणार आपण, ज्यावेळेस आस्कल्टेशन करणार, म्हणजे विथ द हेल्प ऑफ स्टेथोस्कोप काय करणार आपण, त्याचं ब्रिदिंग साऊंड हे करणार, किंवा मग पर्कशन करणार. पर्कशनमध्ये काय करतो आपण, टॅप करतो चेस्टवर. फ्लुइड कलेक्शन असेल तर लगेचच आपल्याला साऊंड वेगळा येणार. तर ह्या 2 आपल्याला काय करायच्या आहेत, तर ह्या 2 डायग्नोस्टिक टेस्टमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी लिहायच्याच आहेत. मेडिकल हिस्ट्री घ्यायची पेशंटची, फिजिकल एक्झामिनेशन करायची. नंतर थर्ड टेस्ट काय करणार आपण, चेस्ट एक्सरे. चेस्ट एक्सरेमध्ये काय करायचं, चेस्ट एक्सरेमध्ये काय दिसून येतं, जर इन्फेक्शन, लंग्समध्ये इन्फेक्शन आहे का, इन्फेक्शन आहे तर ते कोणत्या लोबला जास्त इन्फेक्शन आहे, का सगळं लंग इन्फेक्टेड आहे, एअर कलेक्शन आहे का, किंवा फ्लुइड कलेक्शन कुठं कुठं आहे, हे सगळं चेस्ट एक्सरेमध्ये आपण काय करतो, इमेजेस घेतो एक्सरेचे, हे लंग्सचे. इमेजेस घेऊन काय केलं जातं, त्यामध्ये फ्लुइड कलेक्शन किती आहे, इन्फेक्शन किती आहे, एक लोब इन्फेक्टेड आहे का, सगळेच लोब अफेक्टेड झालेले आहेत, हे आपण एक्सरेमध्ये पाहिलं जातं. नंतर ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये काय करणार तुम्ही, तर ब्लड टेस्टमध्ये आपण CBC वगैरे, CBC काउंट केला जातो. कारण की इन्फेक्शन आहे म्हणजे काय होणार, आपलं ज्या WBC वगैरे आहेत त्याचं काय होणार, व्हॅल्यूज चेंज होणार, म्हणजे WBC वाढलेल्या दिसणार ब्लड टेस्टमध्ये. नेक्स्ट काय करायचं, स्पुटम कल्चर. कारण स्पुटम प्रोडक्शन असतं, तर स्पुटम कल्चरमध्ये काय केलं जातं, स्पुटम सॅम्पल घेतलं जातं आणि ते कल्चर केलं जातं. कल्चर केलं जातं म्हणजे काय, लॅबमध्ये ते ठेवलं जातं आणि कल्चरमध्ये काय केलं जातं, त्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ पाहिली जाते आणि कोणता बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झालंय हे आपण स्पुटम कल्चरमध्ये पाहिलं जातं. म्हणजे कोणता बॅक्टेरिया किंवा कोणत्या व्हायरसमुळे काय झालंय, ब्रॉन्कायटिसला इन्फेक्शन झालंय, हे आपल्याला काय स्पुटम कल्चरमध्ये समजतं. नेक्स्ट काय आहे, पल्मोनरी फंक्शन टेस्ट. पल्मोनरी फंक्शन टेस्टमध्ये काय केलं जातं, ही एक काय पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही एक टेस्ट आहे. ह्यामध्ये काय केलं जातं, आपलं लंग्स जे आहे, हाऊ वर्किंग अवर लंग्स, म्हणजे आपलं लंग्स कसं काम करत आहे, किती ऑक्सिजन घेते, किती ऑक्सिजन सोडत आहे, कार्बन डायऑक्साईड सोडत आहे, कसं वर्किंग आहे, किंवा लंगची कॅपॅसिटी किती आहे, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये पाहिल्या जातात, पल्मोनरी फंक्शन टेस्टमध्ये आपण पाहतो. म्हणजे आपलं लंग वर्किंग करते का, करत आहे तर कसं करत आहे, त्याची कॅपॅसिटी, किंवा त्याचा व्हॉल्यूम कसा आहे, हे सगळ्या गोष्टी पल्मोनरी फंक्शन टेस्टमध्ये आपण पाहतो. नेक्स्ट काय आहे, पल्स ऑक्सिमेट्री. पल्स ऑक्सिमेट्री म्हणजे काय, इट इज ॲन डिव्हाइस, म्हणजे एक क्लिप लाईट डिव्हाइस असतं, जे ऑक्सिमीटर, जे की क्लिप लाईट डिव्हाइस असतं, जे की आपल्या बोटाला लावलं जातं आणि त्याच्यामध्ये काय करतात, ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिलं जातं, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे आपल्या ब्लडमध्ये, O2 किती आहे, हे ह्या डिव्हाइस म्हणजे हे काय, ह्याच्यामध्ये पाहिलं जातं पल्स ऑक्सिमेट्रीमध्ये. नेक्स्ट हे झालं काय आपलं, तर डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे ह्या टेस्ट आहेत, ह्यामुळं आपल्याला काय होऊ शकतं, कन्फर्मेशन आपण करू शकतो की ब्रॉन्कायटिस झालाय का. मग त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, मेडिकल हिस्ट्री, फिजिकल एक्झामिनेशन, चेस्ट एक्सरे, ब्लड टेस्ट, स्पुटम कल्चर करायचं,
पल्मनरी फंक्शन टेस्ट करायची आणि पल्स ऑक्सिमेट्री. ही पल्स ऑक्सिमेट्री जी आहे ती नॉन इन्व्हासिव्ह प्रोसिजर. नॉन इन्व्हासिव्ह म्हणजे काय? जे की इन्व्हाजन म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये जर एखादी म्हणजे निडल वगैरे इन्सर्ट जर झाली तर त्याला इन्व्हाजन म्हणायचं. म्हणजे बॉडीच्या आत शिरून जर प्रोसिजर होत असेल तर त्याला इन्व्हासिव्ह. पल्स ऑक्सिमेट्री इट इज अ नॉन इन्व्हासिव्ह म्हणजे आपण त्यामध्ये फक्त प्रॉब यूज केला जातो. म्हणजे क्लिप लाइक एक डिव्हाइस असतं, जे की आपल्या बोटाला लावलं जातं. बोटाला किंवा अंगठ्याला वगैरे लावतात आणि त्या मॉनिटरवर काय आपलं ऑक्सिजन बॉडीमध्ये किती ऑक्सिजन आहे हे त्यामध्ये पाहिलं जातं. ओके. हे झालं काय डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. देन मॅनेजमेंट ऑफ ब्रोंकायटिस. तर मॅनेजमेंट आता ब्रोंकायटिसचा पेशंट आलाय तर त्याला काय काय करायचं आपल्याला? द गोल ऑफ ट्रीटमेंट. तर गोल ऑफ ट्रीटमेंट काय आहे? द गोल ऑफ ट्रीटमेंट फॉर ब्रोंकायटिस इज टू रिलीव्ह सिम्पटम्स अँड इझी ब्रीथिंग. आता आपल्याला मॅनेजमेंट करायचं पेशंटला. तर आपलं पहिलं गोल काय असणार आहे? गोळ्या औषध देण्यामागं तर पहिल्यांदा त्याचे सिम्पटम्स कारण की त्याचा एअरवेज काय झालेला आहे? कन्स्ट्रिक्ट झालेला आहे. तर एअरवेज कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे त्याला ऑक्सिजन घेता येत नाही. जेवढं पाहिजे तेवढं ऑक्सिजन घेता येत नाही. त्यामुळे त्याला काय थकवा जाणवणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं गोल काय त्याचं? सिम्पटम्स आपल्याला पेशंटचे कमी करायचेत आणि त्याची ब्रीथिंग काय करायची आपल्याला? वाढवायची. त्याची ब्रीथिंग काय करायची? त्याला म्हणजे इझिली ब्रीथिंग करता यावी. हे आपलं काय आहे? ट्रीटमेंट ऑफ गोल म्हणजे गोल आहे. नेक्स्ट काय? मे रिकमेंड रेस्ट. मग पेशंटला आपण काय करू शकतो? त्याला रेस्ट घ्यायला सांगायची. म्हणजे जास्तीत होईल तेवढं काय करा? रेस्ट करायला सांगायची. नेक्स्ट काय? प्लेंटी ऑफ फ्लुइड्स अँड ॲस्पिरिन ऑर ॲसिटोअमिनोफेन टू ट्रीट फीवर अँड मसल एक्स. सगळ्यात अगोदर तर पेशंटला काय करणार आपण? त्याचे सिम्पटम्स कमी करायचेत. सिम्पटम्स कमी केल्यानंतर त्याची काय होणार? ब्रीथिंग काय होणार? इझिली ब्रीथिंग करणार पेशंट. त्याला रेस्ट घ्यायला सांगायची. प्लेंटी ऑफ फ्लुइड्स म्हणजे जास्तीत जास्त त्याला पाणी पिण्यासाठी एन्करेज करायचे. फ्लुइड्स घेण्यासाठी एन्करेज करायचे. प्लेंटी ऑफ फ्लुइड्स घेतल्यामुळं काय होतं, की फ्लुइड जास्तीत जास्त घेतल्यामुळे जे म्युकस आहे जे घट्ट किंवा थिक म्युकस प्रोडक्शन आहे ते काय होतंय? पातळ होण्यासाठी मदत होते आणि पातळ झाल्यामुळं काय ते इझिली बाहेर पडतं. त्यामुळं प्लेंटी ऑफ फ्लुइड्स काय करायला पाहिजे? पेशंटला घेण्यासाठी आपण एन्करेज करायचं. नेक्स्ट काय करायचं? ॲस्पिरिन आणि ॲसिटामिनोफेन हे ड्रग्स काय करायचे? पेशंटला द्यायचे. का? टू ट्रीट फीवर अँड मसल एक्स. कारण पूर्ण सर्दीमुळं काय होतंय? ताप असतो आणि पूर्ण अंग दुखायला लागतं. मसल एक्स पूर्ण बॉडी पेन असतं. त्यामुळे हे कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? ॲस्पिरिन अँड ॲसिटोअमिनोफेन पेशंटला द्यायचं आहे. नेक्स्ट काय आहे? ड्रिंकिंग फ्लुइड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ फीवर कॉजेस द बॉडी टू लूज फ्लुइड फास्टर. फीवर आहे म्हणून काय? तर काय होतं? आपली काय होते? शरीरातलं पाणी कमी होतं फीवरमध्ये. तर त्यामुळं काय? ड्रिंकिंग फ्लुइड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. जास्तीत जास्त पाणी घ्यायला सांगायचं. बिकॉज ऑफ फीवर कॉजेस द बॉडी टू लूज फ्लुइड फास्टर. म्हणजे जास्त पाणी घेतल्यामुळे काय होते? म्हणजे वेपरच्या थ्रू काय होते? आपली फीवर कमी होते. म्हणजे थ्रू द स्वेट घामाच्या स्वरूपात काय होते? फ्लुइडच्या स्वरूपात काय होते ते? फ्लुइड लॉस होऊन आपल्या शरीरातला ताप जो टेम्परेचर आहे ते पण काय होतं? कमी होतं. त्यामुळं जास्तीत जास्त काय करायचं? पाणी प्यायला सांगायचं फीवरच्या पेशंटला. नेक्स्ट काय आहे? लंग सिक्रेशन विल बी थिनर अँड ईझियर टू क्लिअर व्हेन द पेशंट इज अ वेल हायड्रेटेड. हायड्रेट म्हणजे काय? जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळं काय होणार? जे लंग सिक्रेशन आहे म्हणजे जे घट्ट झालेलं जे स्पुटम कलेक्शन छातीत जे कफ साठून राहिलाय, तर ते पातळ होण्यासाठी काय होते? मदत होते, थिन होते. म्हणजे तो जे घट्ट झालेला स्पुटम आहे पाण्यामुळं आपण पेशंटला पाणी जर प्यायला लावलं, तर तो स्पुटम पातळ लवकर होतो आणि तो पातळ झाला की काय होते? खोकल्याच्या स्वरूपात ते काय होणार? लवकर इझिली काय होणार? बाहेर पडण्यासाठी मदत होते. नेक्स्ट काय? अ ह्युमिडिफायर ऑर अ स्टीम कॅन हेल्प लूजन म्युकस अँड रिलीव्ह व्हीजिंग. नेक्स्ट काय करायचं आपण? स्टीम इन्हालेशन द्यायला सांगायचं किंवा ह्युमिडिफायर किंवा नेबुलायझेशन वगैरे आपण द्यायला सांगतो पेशंटला. वाफ ज्याला की आपण वाफ म्हणतो. वाफ घ्यायला सांगायची. हां. त्यामुळं काय होतं? जे घट्ट झालेला स्पुटम आहे किंवा छाती काय होते? मोकळी व्हायला लागते, लूज होते. म्युकस सिक्रेशन लूज व्हायला लागतं आणि जो घरघर आवाज म्हणजे जे हवेचा मार्ग आपला काय होतो? मोकळा होतो. म्हणजे एअरवेज आपले डायलेट व्हायला लागतात. म्हणजे व्हीजिंग जो आहे, घरघर असा आवाज येतो, ते काय होतं? कमी होतं. कशामुळं? नेबुलायझेशन किंवा वाफ घेतल्यामुळं, स्टीम घेतल्यामुळं किंवा ह्युमिडिफायरमुळं. नेक्स्ट काय पाहायचं?
शॉर्ट टर्म स्टिरॉइड थेरपी विल हेल्प मिनिमाइज इन्फ्लामेशन. शॉर्ट टर्म स्टिरॉइड थेरपी द्यायची पेशंटला, कारण की पेशंटला खूप जास्त पेन असतं. थ्रोटला इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं, पूर्ण घसा चोकअप, चोकिंग सेन्सेशन फिलिंग होतं. त्यामुळं काय होतंय, स्टिरॉइड थेरपी शॉर्ट टर्म द्यायची. फक्त आपण शॉर्ट टर्म म्हणजे थोडे दिवसच हे करायची. कारण लाँग टर्म जर आपण स्टिरॉइड थेरपी जर दिली पेशंटला, तर त्यामुळे काय होणार, म्हणजे स्टिरॉइड अफेक्ट आपल्या मेंटल किंवा ब्रेनवर अफेक्ट करतं. हं, आपल्या ब्रेनवर किंवा आपल्या मेंटल स्टेटसवर आपल्या अफेक्ट करतं. त्यामुळे स्टिरॉइड आपण लाँग ड्युरेशन देऊ नाही शकत. त्यामुळं शॉर्ट टर्म आपण स्टिरॉइड थेरपी द्यायची. त्यामुळं काय, जे काही पेशंटचं पेन आहे, इन्फ्लामेशन आहे, ते काय होतंय, कमी होते. दुखणं पेशंटचं कमी होतं. त्यामध्ये मग स्टिरॉइडमध्ये काय द्यायचं, प्रेडनिसोन वगैरे आपण पेशंटला देऊ शकतो. नेक्स्ट काय आहे, नर्सिंग मॅनेजमेंट. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय आहे, आता ॲज अ नर्स आपला काय रोल आहे, असेच द एअरवे फॉर पॅटर्नसी अँड मेंटेनिंग द एअरवे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला पेशंटचं एअरवे चेक करायचं. एअरवे म्हणजे काय, त्याला व्यवस्थित श्वास घेता येतोय का, हां, व्यवस्थित म्हणजे ब्रीथिंग करता येते का, ते पाहायचं. आणि नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. त्याचा एअरवे मेंटेन करायचा आहे. म्हणजे त्याला श्वास घेता येत नसेल, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, ऑक्सिजन, सप्लिमेंटल ऑक्सिजन द्यावं लागेल. नेक्स्ट काय आहे, आस्कल्टेड लंग्स फॉर प्रेझेन्स ऑफ नॉर्मल ब्रीथ साउंड्स. मग आपल्याला लंग्स आस्कल्टेशन करायचं आहे. कशासाठी, फॉर नॉर्मल ब्रीथ साउंड, म्हणजे पेशंट नॉर्मल ब्रीथिंग करत आहे का, हे चेक करायचं. मग ॲबनॉर्मल असेल तर आपण लगेचच फिजिशियनला काय करतो, इंटिमेशन करतो. नेक्स्ट काय आहे, असेस रेस्पिरेटरी स्टेटस, नोट क्वालिटी, रेट, पॅटर्न, डेप्थ अँड फ्लॅरिंग ऑफ नॉस्ट्रिल, डिस्पनिया ऑन एक्झर्शन. ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात, आपल्याला असेस करायच्या आहेत. फक्त काय करायच्यात, पेशंटकडे गेलं, पेशंटसमोर, तर आपल्या पेशंटचं सगळ्या गोष्टी हे चेक करायच्यात, पाहायच्यात, नोट करायच्यात, की त्याचा रेस्पिरेटरी पॅटर्न कसा आहे, कसं श्वास घेत आहे, रेट काय आहे त्याचा, नॉर्मल किती असतो रेस्पिरेटरी पॅटर्न, तेवढा आहे का किंवा वाढलेला आहे का. नेक्स्ट काय, क्वालिटी, कसं म्हणजे श्वास घेताना त्याला काही त्रास होतोय का. नंतर डेप्थ, त्याला खूपच म्हणजे श्वास घ्यायला जास्त मेहनत करावी लागत आहे का, हे पाहायचं. फ्लॅरिंग ऑफ नॉस्ट्रिल. फ्लॅरिंग ऑफ नॉस्ट्रिल म्हणजे काय, ज्या नाकपुड्या आहेत त्या ताणल्या जात आहेत का. कधी ताणल्या जातात, ज्यावेळेस आपल्याला श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होत असेल, त्यावेळेस काय होतं, फ्लॅरिंग म्हणजे ह्या नॉस्ट्रिल, जे नाकपुड्या आहेत त्या ताणल्या जातात. तर फ्लॅरिंग ऑफ नॉस्ट्रिल आहे का. नेक्स्ट, डिसिप्निया ऑन एक्झर्शन, म्हणजे थोडं बहुत चालला तर लगेच त्याला धाप लागत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. नेक्स्ट काय, असेस चेंजेस इन मेंटल स्टेटस. म्हणजे हायपॉक्सिया, पेशंट जर हायपॉक्सिया असेल, हायपॉक्सिया म्हणजे काय, तर ऑक्सिजन इन्सफिशियन्सी झाली असेल, म्हणजे जेवढं आपल्या बॉडीला ऑक्सिजन पाहिजे तेवढं जर नाही भेटलं, तर आपल्या ब्रेनला ऑक्सिजनची कमतरता झाली तर लगेचच काय होतं, आपलं मेंटल स्टेटस काय होते, डिस्टर्ब होते किंवा चेंजेस दिसायला लागतात. तर तेच आपल्याला काय करायचं आहे, चेंजेस झालेले दिसतायत का, हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे चेंजेस झालेत म्हणजे काय, ब्रेनला ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळं असेच करायचं आहे मेंटल स्टेटस. मग त्यामध्ये काय, पेशंट लेथार्जी आहे का. लेथार्जी म्हणजे काय, पेशंट ड्रॉझी, म्हणजे गुंगीमध्ये आहे का, म्हणजे त्याला काही जरी विचारलं तर ते काय, म्हणजे गुंगीमध्ये असल्यासारखं बोलणं किंवा त्याला न कळणं, लेथार्जिक आहे का किंवा कन्फ्युजिंग आहे का पेशंट. हे सगळे काय, मेंटल स्टेटस डिस्टर्ब झाल्याचे साइन सिम्प्टम्स आहेत. लेथार्जी म्हणजे काय, ड्रॉझीनेस, जे की आपल्याला असं ब्लर वगैरे दिसणं किंवा गुंगी आल्यासारखं वाटणं, त्याला म्हणतात लेथार्जी. नेक्स्ट काय आहे, कन्फ्युजन, कन्फ्युजिंग आहे का पेशंट, रेस्टलेसनेस दिसतंय का किंवा इरिटेबल दिसत आहे का. हे काय आहेत, अर्ली सायन्स ऑफ सेरेब्रल हायपॉक्सिया. म्हणजे काय, आपल्या ऑक्सिजन जर आपल्या ब्रेनला पोहोचत नसेल, तर हे साइन सिम्प्टम दिसायला लागतात. काय काय, लेथार्जी, कन्फ्युजिंग, रेस्टलेसनेस आणि इरिटेबल. हे साइन सिम्प्टम्स आहेत का, हे पाहायचं. असेल तर मग पेशंटचं मेंटल स्टेटस चेंज होते. म्हणजे पेशंटला सेरेब्रल हायपॉक्सिया, म्हणजे पेशंटला ब्रेनला त्याच्या ऑक्सिजन पुरवठा होत नाही, हे असं दिसून येतं. त्यामुळे त्याचं मेंटल स्टेटस काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे. नेक्स्ट काय आहे, असेच द चेंजेस इन व्हायटल साईन्स अँड टेम्परेचर. तर त्याचे व्हायटल साईन एव्हरी 1 आवर, प्रत्येक तासाला काय करायचं आहे, आपल्याला त्याचे व्हायटल साईन आपण घेतोच ॲज अ नर्स. व्हायटल साईनमध्ये आपण काय काय घेतो, टी-पी-आर अँड बी-पी, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर. त्याबरोबर आपल्याला
काय करायचं आणखी, नोट प्रेझेन्स ऑफ स्पुटम, असेस क्वालिटी, कलर, अमाऊंट, ऑर्डर अँड कन्सिस्टन्सी. ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला, त्याचं स्पुटम कलेक्शन केलं असेल तर आपल्याला काय काय पाहायचं, त्याची क्वालिटी किती, कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, किती प्रमाणात आहे, त्याचा स्मेल कसा आहे, आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय, पातळ आहे का, खूपच चिकट आहे का, घट्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत, नोट करायच्या आहेत. नंतर मॉनिटर एबीजी. एबीजी म्हणजे काय, आर्टेरियल ब्लड गॅसेस. आर्टेरियल ब्लड गॅसेस म्हणजे काय, त्याचा जे आर्टरीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण, ऑक्सिजन किती आहे आणि कार्बन डायऑक्साईड किती आहे, हे आपल्याला मॉनिटर करायचं आहे. देन इफ पेशंट इज ऑन मेकॅनिकल व्हेंटिलेशन, जर पेशंट जर व्हेंटिलेशनवर असेल तर त्याचं काय करायचं आहे, पीक एअरवे प्रेशर आणि एअरवे रेझिस्टन्स आपल्याला पाहायचं आहे. पीक एअरवे प्रेशर म्हणजे काय असतं त्याचं, जे म्हणजे ऑक्सिजन म्हणजे जेवढं पाहिजे किंवा जे आपण सेट केलं जातं व्हेंटिलेशनवर, तर ते तेवढं आहे का व्हेंटिलेशनवर, ते पाहायचं. किंवा मग पेशंटला जास्तच हायपोक्सिक होत आहे का, हे आपण चेक करायचं. हे झालं काय, नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ दी ब्रॉन्कायटिस. ठीक आहे. पुढे आपण काय बघू आता, कधी-कधी काय काय होतंय आपल्याला, क्वेश्चन असा विचारला जातो की राईट द नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ ब्रॉन्कायटिस. जेव्हा नर्सिंग मॅनेजमेंट विचारली तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, नर्सिंग मॅनेजमेंट तर लिहावीच लागते, त्याबरोबर आपल्याला नर्सिंग डायग्नोसिस लिहावेच लागतात. आणि त्यामध्ये असं सांगतात की एक्सप्लेन टू नर्सिंग केअर प्लॅन अकॉर्डिंग टू प्रायोरिटी वाईज. तर त्याप्रमाणे क्वेश्चन जर असेल तर आपल्याला मग मिनिमम 5 आपल्याला काय करावं लागतं, लिस्ट आउट करावं लागतात. 5 नर्सिंग डायग्नोसिस आणि 2 किंवा 3, म्हणजे जेवढे विचारलेत की केअर प्लॅन लिहा, त्यानुसार आपल्याला प्रायोरिटी वाईज काय करावं लागतं, 2 किंवा 3 केअर प्लॅन लिहावे लागतात. मग हे आहेत आपले नर्सिंग डायग्नोसिस. फर्स्ट काय आहे, इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स रिलेटेड टू एक्सेसिव्ह थिकन्ड म्युकस सिक्रेशन अँड ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. सेकंड नर्सिंग डायग्नोसिस काय आहे, impaired gas exchange related to ventilation perfusion inequality. थर्ड नर्सिंग डायग्नोसिस काय आहे, इनइफेक्टिव्ह ब्रीदिंग पॅटर्न रिलेटेड टू डिसिप्निया अँड एअरवे इरिटंट्स. चौथा नर्सिंग डायग्नोसिस काय, ॲक्टिव्हिटी इंटॉलरन्स रिलेटेड टू फटिग, इनइफेक्टिव्ह ब्रीदिंग पॅटर्न. अँड लास्ट वन इज अ नॉलेज डेफिसिट. हा नर्सिंग डायग्नोसिस आपण कॉमन नाही काय आठवलं तर आपण हा लास्टचा नर्सिंग डायग्नोसिस कोणत्याही डिसीज कंडिशनला लिहू शकतो. नॉलेज डेफिसिट रिलेटेड टू ट्रीटमेंट रेजिमन अँड सेल्फ केअर. ओके. ह्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जरी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नवीन कोणती डिसीज कंडिशन तुम्हाला कोणती अवघड जात असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.